आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, करोनी सिद्ध मूळ सावले भातुके, करोनी सिद्ध मूळ सावले भातुके, येती दिशे एके न्यावयासी, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, याची पंते माझे लागलेशे चित्त, याची पंते माझे लागलेशे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुल्या मायबाप, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कौटुंबिक भक्ती प्रतिपादन केलेली आहे. जगद्गुरु तुकोबारांची गाथा म्हणजे मराठी भाषेतलं भक्तिशास्त्र आहे आणि शास्त्र म्हटलं की ते आबादित असतं. शास्त्र म्हणलं की ते लाखो वर्षानंतर भविष्य काळातही त्याला बाद येत नाही आणि लाखो वर्षापूर्वी ही बाद नव्हता आणि वर्तमान कालात, भूतकालात आणि भविष्य कालामध्ये ज्याच्यात बदल होत नसतो त्याला शास्त्र म्हणतात. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, 1,00,000 वर्षापूर्वी बेदोनी किती होतं? 4च होतं. 1,00,000 वर्षानंतर बेदोनी किती राहील? 4च राहील. आणि आता वर्तमान कालात असं कधी होतं का की अमेरिकेच्या अध्यक्षानं मोठ्या माणसानं म्हटलं म्हणून बेदोनी 18 होतं, असं होतं का? आणि गावातल्या कचऱ्यानं धोंड्यानं जरी म्हणलं तरी बेदोनी 4च. म्हणजे सिद्धांत बदलत नाही. म्हणून गणित हे शास्त्र आहे, रसायन हे शास्त्र आहे, जीव हे शास्त्र आहे, भौतिक शास्त्र आहे, हे शास्त्र आहेत महाराज. म्हणून H2O पाण्याचं सूत्र म्हणलं की रसायनशास्त्र भौतिकशास्त्र बदलत नाही, इतिहास बदलला जातो. बदलला जातो तो इतिहास. म्हणून इतिहासाला सूत्र नसतं. इतिहासाला सूत्र नाही. रावणाच्या राम वाट गेले का रामाच्या रावण वाट गेले हे त्या काळातल्याच लोकाला माहिती. आपल्या विचाराची फवारी मारण्यात काही अर्थ नाही. कोणी कोणाच्या वाट जाऊ द्या, पण दुष्ट शक्ती समाप्त झाली याला महत्त्व आहे. राम का वाट जाईना त्या रावणाच्या. आपल्याला काय करायचं आहे? काय रामचंद्र प्रभूनं काही समजा म्हणजे आपल्याला खूप दिलं आणि रावणानं काही आपली पंचायत समितीची योजना हिसकावून घेतली असं काही नाही. का आपल्या भावकीतला होता असंही काही नाही महाराज. प्रभू रामचंद्राला सत्प्रवृत्ती म्हटलं जातं आणि रावणाला दुष्ट प्रवृत्ती म्हटलं जातं. दुष्ट प्रवृत्तीवरती सत्प्रवृत्तीचा विजय झाला याला महत्त्व आहे. कोण कुणाच्या वाट अगोदर गेलं त्याला महत्त्व नाही. विठ्ठल 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 जाऊ द्या. शास्त्र मी सांगितलं खूप मोठा विषय आहे. तसं भक्ती हे शास्त्र आहे आणि त्या भक्तिशास्त्रातलं जगद्गुरु तुकोबारायने आज आबादित सिद्धांत प्रतिपादन केला. तो म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती करीत असताना महाराष्ट्रातल्या लोकाला एक आगळी वेगळी वेदशास्त्र संपन्न असलेली भक्ती प्रतिपादन केली नाही. ती म्हणजे कौटुंबिक भक्ती सांगितली. एक गोष्ट सांगतो, जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण एकाही धर्मामध्ये देवाच्या बरोबर कौटुंबिक भक्तीनं
भक्ती केली जाते. फक्त वारकरी संप्रदायच कौटुंबिक भक्ती करतो. बाकीच्या जगाच्या पाठीवरले कोणतेच धर्म देवाची भक्ती कौटुंबिक केली जात नाही. कौटुंबिक भक्ती करणं का, तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त प्रेम आपलं आपल्या कुटुंबावर असतं का दुसऱ्याच्या कुटुंबावर असतं? आपल्या कुटुंबावर असतं. म्हणून आपल्या कुटुंबासाठी पाप पुण्य करतात माणसं. आपल्या कुटुंबावर जास्त प्रेम आहे. आता जाता जाता क्षमा मागून बोलतो तुम्हाला. कीर्तनामध्ये खरं बोलायचं. कीर्तन संपल्यावर खोटं बोलणार का माझं काही म्हणणं नाही. मी कशाला कुणाला खोटं बोलू नका म्हणू. हो, इतक्या दिवस खोटं बोललेल्या माणसाला खरं बोला कशाला शिकवा आपल्यासारख्याने? काय अधिकार आहे आपला? एवढे कोण लागून गेलो तर आपण म्हणून त्यांना खरं बोला म्हणायचे. कीर्तनात तरी खरं बोला एवढीच विनंती आहे. आपलं जसं तुम्ही उत्तर दिलं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे, तसं आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कुणावर? कुणी काय बोलणार? तुमच्या घरवाले आल्यात का काय? कारण त्यांच्या देखता ह्यांची बोलायची टापच नाही ना. घरी गेल्यावर त्यांनी झापलं चांगलं आणि कीर्तनात लय टाळटाळ बोलत होतात म्हणून त्याच्याकरता बिचारे गप्प आहेत. मी तरी म्हणतो ह्यांनी मानाखाली का घातल्यात? मला उशिरा कळलं की हे तिला घाबरतेत म्हणून. हो, ज्याची आली नाही ते तरी बोला बाबा. तसं काय हे समजा मोकळे मनाने बोला. बरं, जरी समजा तुमचं चुकलं तर तुमच्या गावात मी आहे का माझ्या गावात तुम्ही येतं? नाही, हातगाईचा प्रसंग आलाच तर मॅजॉरिटी तुमची जास्त आहे, त्याच्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. हो, आणि भ्यायचंही काही कारण नाही. तिला काही घाबरू नका तुम्ही, कारण मी आहे ना तुम्हाला. हो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुमच्या पाठीशी. घाबरायचं काही कारण करायचं नाही. तुम्हाला तिनं जर हानमार सुरू केलीच तर मी पळून जाऊ शकतो. घाबरू नका तसं तुम्ही. असं मोकळ्या मनानं उत्तर द्यायचं. हो, आणि मनालाही वाटलं पाहिजे की मी खरंच उत्तर योग्य दिलं म्हणून. बरं का? हो, पुन्हा एकदा चान्स विचारतो. आपलं आपल्या कुटुंबात सगळ्यावर जास्त प्रेम कोणावर? शाब्बास. खरं बोलले लोक बरं का. काही काही म्हणले मायबापावर, पण मला नाही आवडलं ते. असं बिलकुल आवडलं नाही. हे खरं पुरुषशास्त्राचं, पुरुषाच्या मानसशास्त्राचं हे चिंतन आहे महाराज. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबरायनं कधी कधी देवाची भक्ती करत असताना देवाची बायको होऊन भक्ती केली. कारण देवानं माझ्यावरती प्रेम करावं जसा नवरा बायकोवरती चोरून प्रेम करतो महाराज. हो, मायबापावरती त्याचं प्रेम असतं, पण जोपर्यंत बायको नाही तोपर्यंत. म्हणून हो, लग्न झालं की प्रेमाचं पात्र बदलतं. हो, त्यांनी आतून किती म्हणू द्या तरी खातीचे गाल आणि नातीचे बाल ओळखू येते. तर आणि दादाचं वजन भाभीला माहिती असतं किती येते. त्याच्यामुळं किती जरी गप्पा हाणल्या तरी काही उपयोग नाही. हो, तिच्यावरती प्रेम असतं हे 100% बोलणारच धाडस आहे बरं का. पण हो, त्या माणसाला 100% मार्क देतो मी. कारण इतक्या लोकात ते बोलले म्हणजे धाडशी माणसं आहेत, धैर्यवान माणसं आहेत. नाही तर काही काहीचं धैर्यच गेलं महाराज. घाबरलेच, असे थरथराच कापायला लागले काही काही तर. हो, अशी गोष्ट झाली. म्हणून जगद्गुरु तुकोबरायने हे शास्त्र शिकवलं. भगवान परमात्म्याने त्यांना पत्नीत्व आणि पतित्व सांगायचं नव्हतं, तर त्याच्या माध्यमातून पत्नी पतिराजावर कसं प्रेम करते तसं देवावरती माझ्या प्रेम करावं हे शिकवण्याकरता तुम्हाला अनुभूतीचा विषय प्रतिपादन केला. म्हणून कधी कधी आमच्या तुकोबरायांनी सांगितलं, पतिवृत्ते जैसा व्रतार पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण
आभा नारायण तैसा परे तैसा परी आभा नारायण तैसा परे तैसा परी आभा नारायण तैसा परे तैसा परे तैसा परे सर्व भावे लोभ्या आवडे हे धन सर्व भावे आवडे हे धन नारायण तैसा परे तैसा परे आभा नारायण तैसा परे तैसा परे आभा नारायण तैसा परे तैसा परे तैसा परे सर्व भावे लोभे आवडे धन सर्व भावे लोभे आवडे धन हो पतिवृत्ते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैसा परी तसा स्वर राहू द्या. हो पतिवृत्तेला जसा प्रमाणपती असतो त्याप्रमाणे आम्हाला नारायण आहे. ही भक्ती जगद्गुरु तुकोबरायने आम्हाला शिकवली. जाता जाता एक फार महत्वाची गोष्ट सांगतो महाराज. वारकरी संप्रदाय हा एक परिवार आहे. म्हणून ही परंपरा तर आहे पण परिवार आहे. आणि परिवार म्हणलं की एका परिवारामध्ये कोणी पत्नी असतं, कोणी पती असतं, कोणी मुलगा असतं, कोणी बाप असतं, कोणी भाऊ असतं, कोणी बहीण असतं, कोणी नातू असतं, कोणी आजोबा असतं, कोणी आजी असतं, कोणी नात असतं. ह्या सगळ्या पद्धतीनं मिळून कुटुंब तयार होतं. तसा वारकरी संप्रदाय हे एक कुटुंब आहे. कुटुंब म्हणून आपली वैदिक परंपरा अशी आहे की वसुधैव कुटुंबकम असा शब्द आहे. पूर्ण जगातलं सगळा समाज आणि प्राणी मात्र एका कुटुंबातले आहेत. एवढा विशाल अंतःकरणाचा दृष्टिकोन फक्त भारत देशात आहे महाराज. एवढा विशाल अंतःकरणाचा विषय. म्हणून तुम्ही अनेक देशामध्ये फिराल पण तिथं तुम्हाला हे वाक्य ऐकायला मिळणार नाही. आमच्या प्रार्थनेमध्येच आम्हाला शिकवलं गेलं भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. हो सारे भारतीय माझे बांधव आहेत. बंधुत्वाचं नातं त्यांच्याबरोबर जोडण्याची ही आमच्या देशाची परंपरा आहे. आमची वैदिक परंपरा आहे. शिकागोला स्वामी विवेकानंद भाषणासाठी गेले त्यावेळेस सर्व धर्म परिषदेमध्ये बोलत असताना 108 देशाच्या प्रतिनिधीची भाषणं झाली. पण डायरेक्ट भाषणाला सुरुवात करायची. पण स्वामी विवेकानंदाच्या भाषणाला सुरुवात झाल्याबरोबर माय सिस्टर्स अँड माय ब्रदर्स असा शब्द उच्चारल्याबरोबर जगातल्या सर्व लोकांच्या हृदयाला पीळ पडला आणि आपुलकीचं नातं जोडणारा वक्ता असा कोण आहे. म्हणून सगळ्यांचे नेत्र असे टवकारले आणि सगळ्यांच्या हृदयावरती आधी राज्य केलं स्वामी विवेकानंदानं. त्याचं कारण आहे की जोपर्यंत तुमच्या माझ्यामध्ये आपुलकी निर्माण होत नाही तोपर्यंत महाराज कुठलंच व्यवहारशास्त्र सुद्धा चालत नाही. परमार्थ तर सोडाच. म्हणून आपपर भाव द्वैत आणि दुजेपण या गोष्टी जव जव दुजे घडे तव तव संसार भय जोडे. म्हणून महाराजांनी सांगितलं तोपर्यंत भीती असते. म्हणून हे कुटुंब आहे. कुटुंब एक परिवार आहे. आणि या परिवारामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की स्त्रीने हा परिवार बंधनामध्ये बांधून ठेवला. प्रेमाच्या जतन केला. स्त्री ही प्रेमाची मूर्तिमंत पुतळी आहे. देवांना प्रेम कसं करावं लागतं, भक्तीमध्ये भक्ती कशी करावी लागते हे शिकवण्याकरता कुठलं विद्यापीठ नाही महाराज. कीर्तन शिकण्याचे विद्यापीठ आहेत
पण प्रेम शिकण्याचं विद्यापीठ नाही. मग प्रेम शिकायचं असेल तर कुठं शिकायचं? घरामध्ये प्रेम शिकायचं. मुलगी जशी बापावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. एक. बहीण जशी भावावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. दोन. आई जशी मुलावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. तीन. आणि पत्नी जशी पतिराजावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. ही वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी व्यवहारातून तत्वप्रणाली, विचार प्रणाली आणि भक्तिशास्त्र शिकवण्याचं काम केलं. तुम्ही कुठेही जाऊ नका, या पद्धतीनं भक्ती करा. जगाच्या पाठीवर आमच्या माता भगिनींनी, स्त्रियांनी, या चौघी जणींना निस्पृह प्रेम दिलं महाराज पुरुषाला. आणि ती स्त्री बहाल झाली, बहाल समर्पण केलं. पत्नी पतिराजाला समर्पित होते. जाता जाता क्षमा मागून बोलतो तुम्हाला, जन्मभर पती आणि पत्नी एकमेकाच्या जवळ असतात. पत्नी पतिराजाला समर्पित असते, पण पतिराज नवरा अख्ख्या जन्मामध्ये आपल्या हृदयातलं गुज कधीच बायकोला सांगत नाही महाराज. तसा जळून जाणार. पण पाठीमागचं चरित्र काहीच सांगणार नाही. मी कशाकरता ही गोष्ट बोललो? पुरुषाच्या ठिकाणी समर्पण नाही. आणि ज्या लोकांनी कान टावकारले त्यांना वाटलं महाराजांनी आपला खेळ तर वळकीला राव. हो, पतिराज नवरा कधीच बायकोला समर्पित होत नाही. सर्वांगानं आणि सर्व शक्तीनिशी बायको समर्पित होते महाराज. हो, म्हणून सगळ्या अंगानं म्हणजे हो, अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून हुंडा देऊन, मन देऊन आणि तन शरीर देऊन, वेळ प्रसंगामध्ये आपलं नाव सुद्धा बदललं तरी तक्रार नाही. हो, गोत्र विसरायचं, आडनाव विसरायचं, सगळं समर्पण करते ती पतिराजाला. म्हणून जिला लग्न करायचंय पहिली गोष्ट तिला त्याग करावा लागतो बापाच्या इस्टेटीचा, प्रॉपर्टीचा. पुरुषामध्ये ही समर्पणाची शक्ती नाही महाराज. पूर्णपणे बापाला टाकायचं, माहेरची माणसं फेकून द्यायची आणि सासरच्या नको असलेल्या माणसाला आपलंसं करायचं. ही ताकद पुरुषाच्या अंतःकरणात नाही. पुरुष अहंकारानं जीवन जगू शकतो आणि स्त्री ही समर्पणानं जीवन जगते. म्हणून स्त्री ही नांदू शकते, पुरुष पत्नीच्या घरी कधीच नांदू शकत नाही, कारण अहंकार आहे. म्हणून भक्ती करत असताना स्त्रीच्या अंतःकरणानं भक्ती करावी. म्हणून नारदाला नारद भक्ती सूत्रामध्ये विचारलं की जगाच्या पाठीवर श्रेष्ठ भक्त कोण? त्यावेळेस नारद महर्षीनं भगवान परमात्म्याला सांगितलं, जगाच्या पाठीवर श्रेष्ठ भक्त जर कोण पाहायचं असेल तर यथा व्रज गोपिका नाम. गोपी या श्रेष्ठ भक्त आहेत. आता इथं लोकसंख्या जर मोजली तर पुरुषापेक्षा महिलाच जास्त दिसतील. त्याचं कारण आहे की कीर्तनावर सुद्धा प्रेम त्यांचंच जास्त आहे. हो, आणि समर्पित आहेत. पुन्हा दुसरी गोष्ट, एकत्रित अशा हो बसलेले आहेत आणि भीतभीत टाळ्या वाजवित आहेत. हो, त्यांनाही वाटतं मी टाळी वाजविलेली मालकाला कळाली तर ते म्हणते की तू तर एका कीर्तनातच बिघडली हो असे. बघा ना, अशा महिला मंडळी बसताना कशा, त्यांना कोणी शिकवलं नाही तरी एकत्रित बसलेल्या आहेत सगळ्या. हो, पुरुषाचं तसं काही नाही. कीर्तनकाराच्या 10व्याला आल्यासारखं कुठेही बसलं तरी चालत असं. मुंग्या कधी लाईन सोडित नाहीत महाराज, पण मुंगळ्याचा भरवसाच नाही सांगता येत काय. हो, लाईन सोडण्याचा विषयच नाही काय असं. हो हो, विठ्ठल 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 म्हणून स्त्री ही प्रेम करते, प्रेम. म्हणून पत्नी होऊन, मुलगी होऊन, हो आई होऊन आणि बहीण होऊन, या चौघी जणींना आपल्या प्रेमाचं आळं करून पुरुषाला बंधनामध्ये टाकलं
आणि या चौघी जणीनं प्रेम दिलं म्हणूनच महाराज पुरुष स्थिर राहिला, नाही तर पुरुष या झाडावर त्या झाडावर माकडासारखा फिरला असता. हो, म्हणून या स्त्रियानं प्रेम दिलं. जीवनामध्ये एखादं प्रेम कमी पडलं तर त्या पुरुषाला ती उणीव वाटते महाराज. हो, मातृत्वाची उणीव कधी वाटते? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मुलाला लेकराला आई कधी कळते? किती वर्षाचा झाल्यावर कळते? तुमच्याकडे लेकर होत नाहीत का? कोणी काहीच बोला ना म्हणून म्हणतो. किती वर्षाचा झाल्यावर आई कळते महाराज? 5 वर्षाचा झाल्यावर कळते. आता तुमच्या विरोधात बोलतो महाराज. आई लेकराला कधी कळते? आई गेल्यानंतर कळते. आईची उणीव कधी वाटते? आई आहे तोपर्यंत वाटत नाही. आई गेल्याच्या नंतर किती मोठा माणूस असला तरी त्याला उणीव वाटते मातृत्वाची. म्हणून आईनं प्रेम दिलं. आता मी जरा थोडं सूक्ष्म बोलतो, सूक्ष्म आणि वाह्यात बोलतो, पण तरी सुद्धा ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही, म्हणून कधी कधी बोलावं लागतं. आईनं प्रेम देत असताना आईच्या हृदयामध्ये प्रेम आहे आणि हृदयामध्येच दूध आहे. हो, कनेक्शन लागतं प्रेमाचं आणि दुधाचं. म्हणून तिच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंद जर कोणता असेल तर ती ज्या दिवशी आपल्या बाळाला दुग्धपान पाजते. आमच्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या. तिथलच्या मीडियानं आणि पेपरवाल्याने विचारलं, तुम्हाला सगळ्यात मोठा आनंद कधी झाला? त्यांना अशी अपेक्षा होती की भारतासारखं खंडप्राय देशाचं पंतप्रधानपद मिळाल्यानंतर मला आनंद झाला असं म्हणतील. पण इंदिरा गांधीनं सांगितलं की ज्या दिवशी माझा राजू माझ्या मांडीवरती झोपला आणि त्याच्या मऊ मऊ स्तनाग्रानं माझं स्तनपान करून ज्यावेळेस प्यायला सुरुवात केली, त्यावेळेस त्या दुधाच्या धारेबरोबर आनंदाची लकेर माझ्या हृदयामध्ये जी उठली, हे त्रैलोक्य ब्रह्मांड दान दिल्या इतका आनंद मला त्या दिवशी झाला. म्हणून स्त्रीच्या जीवनामध्ये ती आई नुसतं दूध पाजत नाही महाराज, तर मातेच्या हृदयी थेकुले स्नेह जैसे. माऊलीची भाषा आहे, माझी भाषा नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी जे शिकवलंय महाराज, ते इतकं गोड शिकवलेलं आहे. हृदयामध्ये प्रेम असतं आणि ते हृदयच तिनं हो मुलाला दिलेलं असतं महाराज. म्हणून आई जशी प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. पत्नी जशी पतिराजावर प्रेम करते. आता या सगळ्या गोष्टी सांगत नाही. आज माझा विषय पत्नी कसं प्रेम करते हेही सांगण्याचा नाही, आई कसं प्रेम करते हेही सांगण्याचा नाही. हो, बहीण कसं प्रेम करते हेही माझा सांगण्याचा आजचा विषय नाही. बहीण सुद्धा किती प्रेम करते महाराज. हो, त्या बहिणीच्या प्रेमाला पारावार नाही. रक्षाबंधनाच्या टाइमला ती ज्यावेळेस ओवाळीत असते भावाला, हो आत्ताच रक्षाबंधन झालंय, रक्षाबंधनाच्या टाइमला ओवाळते त्यावेळेस कपाळाला पहिल्यांदा ती कुंकुम तिलक लावते. आणि कुंकू लावल्याबरोबर ते कुंकू नसतं, तर त्याचा सांकेतिक परिभाषेमध्ये व्यंजनावृत्तीनं अर्थ होतो, लक्षणेनं अर्थ होतो. ती बहीण सांगत असते, दादा हे माझं रक्त आहे, माझ्या रक्ताची तुला शपथ आहे. तुझे डोळे आज रोजी माझ्याकडे जसे बहिणीच्या रूपानं बघतात, तसं तुझ्या डोक्याची मी पूजा करते की तुझे डोळे पूर्णपणे भारत देशातल्या स्त्रीला बहिणीच्या रूपानं बघावं तू. म्हणून आमची संस्कृती, आमचे सण आम्हाला शिकवतात महाराज. खूप देऊन जातात, पण आज रोजी आमचं वाचन संपलं. हो, फक्त आता व्हॉट्सअपच शिल्लक उरलं. त्याच्यामुळं आम्हाला आता कशाचीच जाणीव राहिलेली नाही. आम्ही काहीच पाहत नाहीत. हो, कपाळाला कुंकू लावते, त्यानंतर ती मुटके ओवाळते महाराज. असे केलेले कळतात का? तुमच्याकडे मुटके करतात म्हणजे तुमच्याकडे ओवाळतात समजा. मग हो, तर ती एकदा एक मुटका इकडून ओवाळते
आणि दुसरा डाव्या हाताचा एक मुटका असतो, ती असा उलटा पुन्हा ओवाळते. असे 2 मुटके ओवाळते. हे 2 मुटके कशा करता ओवाळते महाराज? ती एकच गोष्ट सांगत असते की भावाच्या प्रेमासाठी आणि भावाचं मोठेपण राहण्यासाठी आणि त्याला नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ येऊ नये त्याच्यासाठी ती सांगत असते, माझ्या पूर्ण विषयाच्या वासना 10 इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय तुझ्यावरून ओवाळून टाकते मी. ते 10 इंद्रिय आणि इंद्रियाच्या पूर्णपणे वासना आणि विषय ती ओवाळून टाकते. तुझ्या मनगटामध्ये ताकद यावी माझ्या शिलाचं रक्षण करताना, आणि ते शिलाचं रक्षण करण्याकरता तू प्राप्त झाला नाहीस तर मी त्या पंचारतीसारखी जळत राहील, पण तुझ्या नावाला कलंक लावणार नाही, ही ती सांगत असते. सोनं कपाळाला लावते म्हणजे याचा अर्थ माझ्या भावाचं भाग्य सोन्यासारखं व्हावं आणि उजळावं, आणि माझ्या भावाच्या जीवनामध्ये सोन्यासारखं जीवन आणि सोन्यासारखी संपत्ती प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्याकरता कपाळाला सोनं लावते. आणि सरते शेवटी ओवाळते म्हणजे त्याला औक्षव असं म्हणतात. औक्षव शब्दाचा अर्थ आहे की माझं पारतंत्र्यातलं जीवन आणि माझं पारतंत्र्यातलं आयुष्य भगवंताला सांगते कमी कर आणि माझ्या भावाला ते आयुष्य दे. मला काय करायचं इतक्या मोठ्या आयुष्याचं, माझं कमी व्हावं माझ्या भावाला द्यावं, ही संकल्पना बहिणीची असते न ओवाळते महाराज ती. म्हणून बहीण भावावरती निस्पृह अवस्थेमध्ये प्रेम करते, आई मुलावरती निस्पृह प्रेम करते, करी लाभा विना प्रीती. आणि पत्नी कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही महाराज. अजून तरी या देशातल्या एखाद्याही पत्नीनं हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली नाही. स्वर्ध्या हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली नाही की 6 महिने मुलाच्या नावावरती बापाचं नाव असावं आणि 6 महिने माझं असावं. एखादी तरी हो, न्यायाधीश असलेल्या स्त्रीनं सुद्धा मुलाच्या नावाच्या पुढे आपला हक्क गाजवला नाही. म्हणून मुलगा जन्मल्यापासून बापाचं नाव लावतो. कर्तबगार आई असली तरी सुद्धा महाराज आईचं नाव लावलं जात नाही, आणि बाप देशी भक्त असला तरी त्याचं नाव लावलं जातं. देशी भक्त कळतं का? देशी भक्त आणि देशभक्त फक्त एका वेलांटीचाच फरक आहे. हो, भेद काशी नाड एक वेलांटी चाड, फक्त एका वेलांटीचा फरक आहे. देशी भक्त आणि देशभक्त, पण दोघा जणांच्या क्रिया सारख्याच आहेत महाराज. कारण देशभक्त हो देशाचं संरक्षण करता करता धारातीर्थी पडतो, धारातीर्थी पडतो, बाँड्रीवरती धारातीर्थी पडतो, त्याला देशभक्त म्हणायचं. आणि अख्ख्या गावाची जिथून धार वाहते तिथं पडतो, त्याला देशी भक्त म्हणायचं. पण दोघंही धारातीर्थीच पडतात. कुणाला कमी जास्त लेखण्याचा प्रयत्न करी जाऊ नका असं. विठाल 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 विठाल. म्हणून आज रोजी आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं पत्नीत्वाच्या नात्याची भक्ती सांगितली नाही, ना बहिणीच्या नात्याची भक्ती सांगितली नाही, ना आईच्या नात्याची भक्ती सांगितली नाही. आज आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं मुलगी बापावर कसं प्रेम करते ते शिकवण्याची भक्ती प्रतिपादन केली. कारण आगळी वेगळी भक्ती. मुलगी बापावरती किती प्रेम करते याचा तुम्ही निर्वाळा फक्त माझं थेरी बोलणं ऐका आणि घरी प्रॅक्टिकल जाऊन बघा. मुलगी कशी प्रेम करते. घरामध्ये मुलगी 3 वर्षाची असते आणि मुलगा 6 वर्षाचा असतो. आता दोन्हीत अंतर ठेवणं गरजेचंच आहे ना. ते बिचारे ठेवू नाहीत, नाही ठेव, पण मला बोलताना तर ठेवावं लागेल ना. 6 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी घरामध्ये असते, आणि बापाची मोटरसायकल बाहेर घेऊन आली, त्या मोटरसायकलची फायरिंग ऐकल्याबरोबर बापाच्या गळ्यामध्ये पडण्याकरता मुलगा धावत येतो का मुलगी?
मुलगी धावत येते. वयाच्या हिशोबाने बघा, तो 6 वर्षाचा आहे आणि ही 3 वर्षाची. मुलगी धावत येते आणि बापाच्या गळ्यामध्ये मिठी मारून, बापाच्या गळ्यात मिठी मारल्यानंतर बाप तिचा मुका घेतो महाराज. आणि 1000 किलोमीटरचा प्रवास झालेला उन्हातान्हाचा, पण तिचा मुका घेतला की त्याचा शिनभाग जातो सगळा आणि अंतकरण भरून येतं. कडेवरती घेतो आणि घरामध्ये गेल्यानंतर खुर्चीवरती बसल्यानंतर त्या मुलीला कुणी शिकवलं नाही, निसर्गतः तिच्या अंतकरणाची काय तयारी आहे पहा. घरात जाते ग्लासभर पाणी घेऊन येते. ती सांडत सांडत अर्धा ग्लास येतो आणि वडिलाच्या हातात देते ती. आणि अर्धा ग्लास ते बी सांडलेला पुन्हा वडील पाणी पितात शांत. आणि पुन्हा तिच्या तोंडावरून हात फिरून एक मुका घेतात आणि माझ्या बाईनं मला खूप छान पाणी दिलं. त्यावेळेस मुलगा बाजूला उभा असतो आणि तो मुलीला म्हणत असतो, तू जिवंतपणात पाणी पाज, मेल्यानंतर मी पाणी पाजेल. हो, मेल्यानंतर माझा हक्क आहे. त्यावेळेस तो हक्क ही हिरावून घेणार नाहीस. हो हो, म्हणून मेल्यानंतर कोणत्याच मुलीनं धाडस केलं नाही महाराज. हो, मुलाचंच फक्त रिझर्वेशन आहे तिथं. हो, म्हणून ईश्वरानं, ब्रह्मदेवानं मुलगी निर्माण करत असताना बापाच्या हृदयाचा तुकडा काढला, हृदयाचा पीस काढला आणि मुलगी तयार केली. आणि बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि मुलगा तयार केला. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे. आणि हृदय जेवढं कवळ आहे तेवढी कन्या कवळी आहे महाराज. प्रेम करण्याकरता पात्र असलेल्या कन्येचं बोलतो मी. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे. म्हणून बाप मेल्यानंतर पेटवायचं काम मुलगाच करू शकतो. कारण डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढं तो निबर असल्यामुळं भिण्याचं कारणच नाही काही. म्हणून मुलगा जन्माला आल्यानंतर फार हरळून जायचं आणि हुरळून जायचं कारण काहीच नाही. कारण मुलगा जन्माला आला की बापानं समजीत जात जाव, या जगतातलं माझं अस्तित्व नष्ट करणारा बहादर जन्माला आला. हो, पठ्ठ्या जन्माला आला. हो, बाप मुलाला जन्म देतो आणि हे जग दाखवतो आणि मुलगा त्याची परतफेड या जगतातून बापालाच नष्ट करतो. एवढा नष्ट करतो, पेटवतो तर खरंच, पण पेटवल्यावर सुद्धा पुन्हा सूड उगवायचा का काय कुणास ठाऊक, राग भरून घेऊन जातो आणि पुन्हा तो नदीत टाकतो. ते बी अलीकडच्या काठाला नाही, मध्यभागी. अस्तित्व शिल्लक ठेवायचं नाही. त्याच्याकडं हे काम दिलं मुलाकडं आणि मुलीकडं ते नाही महाराज. वडील आजारी पडले तर पैसा खर्च करील मुलगा, पण सेवा शुश्रूषा करायचं काम एकदा पायथ्याला बसल, एकदा उशाला बसन कन्या. आणि सारखी डोळ्याला पदर लावीत रडत राहील की माझ्या बाबाला कशामुळं एका हातात ब्लडची बाटली आणि एका हातामध्ये सलाईनची बाटली कशा करता. अन्न गोड लागणार नाही, झोप येणार नाही, कशात चित्त नाही, नेसण्यात नाही, हसण्यात नाही, बसण्यात नाही, उठण्यात नाही, कोण भेटायला आलं याचं सुद्धा भान नाही तिला. चेहरा पडून गेलेला असतो आणि वेळच्या वेळेला गोळ्या देण्याचं काम ती करत असते. म्हणून जाता जाता एक महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला की मुलगी नांदायला गेल्याच्या नंतर सगळ्यात दैन्यवाणी आणि पारखा होतो तो बाप. म्हणून बापाची म्हातारपणातली आई म्हणजेच मुलगी असते आणि ती मुलगी गेली की बाप बिना आईचा निराधार होत असतो महाराज. म्हणून म्हातारपणातली आई म्हणजे कन्या आहे आणि ती कन्या इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते. बाहेर गावाला गेलेले वडील असले तर घरामध्ये निश्चिंतेनं आणि सारख्या उत्कंठेनं घरात वाट कोण पाहतं हे तुम्ही बारकाव्यानं बघा. रात्रीच्या 1 वाजेपर्यंत मुलीला झोप येत नाही आणि खटकन दरवाजा वाढला की तिला वाटतं बाबा आले काय की. सगळ्याच्या अगोदर कडी उघडायला तीच उठत असते महाराज. आणि वडील नाही आले
तर एखाद्या पाटीवरती चित्र लिहिलेलं असतं किंवा ट्रकच्या पाठीमागं चित्र लिहिलेलं असतं, चित्र काढलेलं असतं. गुडघ्यामध्ये डोकं घालून बसलेल्या कन्येचं, बायकोचं चित्र नसतं, मुलाचं नसतं, मुलीचं चित्र असतं. आणि खाली लिहिलेलं असतं, पप्पा सुखरूप घरी या, मी तुमची वाट पाहते. हे म्हणणारं चित्र कुणाचं? मुलीचं असतं महाराज. म्हणून अशी क्रॉस लाईन पडलेली असते. मुलाची लाईन आईकडं असते, मुलीची लाईन बापाकडं असते. अशी गणिताचं गुणाकाराचं चिन्ह असतं. मी आपल्याला एकच प्रश्न विचारतो, मुलगी सासर घरी राहते ती सासरच्या लोकांसाठी राहते का सासर घरी राहते ती माहेरचं वडिलाचं नाव मोठं करण्यासाठी राहते? माहेरचं वडिलाचं नाव मोठं करण्यासाठी, वडिलासाठी राहते महाराज. वडिलाच्या नावासाठी सासरग्रही राहत असते. हयातभर नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून, लोकाच्या भिरभिरत्या नजरा बाजूला सारून, वडिलाला मरेपर्यंत त्यांना माझ्या वागण्यामुळं त्यांचं नाव मोठं झालं पाहिजे एवढ्यासाठी ती जीवन जगत असते. ज्या दिवशी तिच्या चितेला अग्नी लागल त्या दिवशी सासरच्या माहेरच्या मंडळीनं म्हणलं पाहिजे की मुलगी चांगली वागली, इतक्यासाठी जन्मभर तिला माहेरच्यासाठी झटावं लागतं महाराज. आमच्या तुकोबरायच्या भाषेत बोलायचं ठरलं तर, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. हो, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्या पुढं बोलतो महाराज, मी फक्त एवढंच सांगतो की मुलगी बापावर कशी प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं, एवढा फक्त तुमच्या व्यवहारातला दृष्टांत तुम्हाला सांगतो. पुढे गोड बोलतो, मुलगी जर वाट लावायची ठरली आणि लग्नाची हौस जास्त बापाला असते का आईला असते महाराज? अजून बी बघायचं. वडिलाला हौस असते, वेळ प्रसंगाला जमीन गहाण ठेवतो, पण माझ्या मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे, पाहुणे असे आले पाहिजेत, तसे आले पाहिजेत, त्यांची व्यवस्था अशी झाली पाहिजे आणि सुखरूप माझ्या इकडचं वजन त्यांच्यावरती पडून त्यांनी माझ्या मुलीला सुख दिलं पाहिजे. याच्यासाठी बाप अट्टाहासानं जीवन आपलं संघर्षमय करतो आणि मुलीचा बस्ता सस्ता बसण्यासाठी खूप खस्ता खातो. पण कापड दुकानदाराचा गोमास्ता नाश्ता घालून नीट रस्ता दाखवित असतो. सायास करतो. मुलगी वाट लावायच्या टाइमला आई रडते ढसढसा, पण आईच्या रडण्याला सावरण्याकरता तिची मावस बहीण, चुलत बहीण, आते बहीण, मामी बहीण, साखर बहीण, गुरु बहीण, मानलेली बहीण, सगळ्या बहिणी जमा होतात आणि तिला सावरतात रडू नको म्हणून. फार चांगली गोष्ट आहे महाराज खेड्यातली अजूनही. हो, एका बाईला विचारलं, ताई तुम्ही तिच्या मुलीच्या तिकडं रडायला गेलात, तुमची ती कुणी होती का? तिने सांगितलं, बाबा माझी कुणीच नव्हती. मग कशा करता विनाकारण पाण्याचा सांगळा काढला तुम्ही असा? लोड शेडिंग असताना तिने सांगितलं, माझी ती कोणी नव्हती, पण तिच्या पोरीच्या टाईमला मी नाही रडू लागायला गेले तर ती तरी माझ्या पोरीच्या टाईमला कशी येईल असे. म्हणून असं ते उष्ण असतं देणं घेणं एकमेकीचं असं. आणि काही काही म्हाताऱ्या मुद्दाम त्या उद्घाटनासाठीच आलेल्या असतात, कारण बऱ्याचशा पोरी वाटा लावलेल्या असतात त्यांनी. हो, मग त्यांनी उद्घाटन करायचं म्हणजे कोणतं काम करायचं, दुसरं काही नाही. फक्त तिथं गेलं, त्या मुलीच्याही मनात रडायचं नसलं आणि तिच्या आईच्या मनात रडायचं नसलं तर ती फक्त नुसती नाक वडते असं असं. तिने नाक वडलं कीच महाराज दुसरीच्या डोळ्यात पाणी चमकतं आणि दुसरीच्या डोळ्यात पाणी चमकलं की तिसरी लगेचच काळी एकचा स्वर धरती. बरोबर आहे. आणि एकदा सुरात सूर मिसळलं, झोपड्याने झोपडं पेटलं की हळीनं हळ लागती महाराज.
सगळ्या गावातल्या महिला मंडळी रडायला सुरुवात करतात. असे तिच्या रडण्याकरता सहकार्य करणारे आहेत. पण बापानं हौशेनं लग्न केलेला बाप एखाद्या टेकाडावरती उभा असतो महाराज, असा नकानं माती कोकरीत खाली बघत. त्याला रडता येत नाही, कारण मी रडलो तर सगळे लोक रडतील म्हणून रडता येत नाही. पण तो घरी आल्याच्या नंतर आई कामाला लागते आणि त्यावेळेस मग बाप मात्र दुडदुडा खेळणारी घरातली मुलगी निघून गेलेली पाहिल्यानंतर, ते घर सुनं दिसल्यानंतर बाप मात्र मग खोलीमध्ये जातो आणि उशीमध्ये तोंड घालून ढसढसा रडायला सुरुवात करतो. त्यावेळेस त्याचे अश्रू आवरायला आणि त्याला कोणी आवरायला नसतं महाराज. म्हणून मुलीचं आणि बापाचं प्रेम हे अतोनात आहे. म्हणून आमच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा पुत्राच्या अगोदर कन्येला मान दिला. हो, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, म्हणून कन्येला पहिला मान दिला. खूप बोलण्यासारखं आहे. वडील गेल्याच्या नंतर, रात्रीच्या 2 वाजता वडील गेल्याच्या नंतर मुलाच्या रडण्याची टक्केवारी पाहायची महाराज. आणि सकाळी 8 वाजता सासर घरून आलेली मुलगी वाड्याच्या घराच्या पुढं माणसं जमलेली आणि तिरडीचं सामान पाहिल्यानंतर तिनं हंबरडा जर फोडला तर तिच्या रडण्याची टक्केवारी पाहायची, मुलाच्या रडण्याची टक्केवारी पाहिजे. सगळ्या आठवणी काढून ज्यावेळेस ती रडायला सुरुवात करते त्यावेळेस पाषाण हृदयी माणसं सुद्धा डोळ्याला पदर लावतात. सगळ्यांच्या हृदयाला पाजर फोडण्याचं काम महाराज कन्या करते. आणि शेवटची गोष्ट सांगतो, मेलेल्या बापाला पेटवायचं काम मुलगा करतो, पण मेलेल्या प्रेताला सुद्धा दुःख होऊ नये याची संकल्पना घेऊन मुलगी वारा घालते महाराज. हो, प्रेताला सुद्धा दुःख होऊ नये इथपर्यंत कन्या जपत असते. आणि म्हणून आमच्या जगद्गुरू तुकोबारायनं बापाच्या हृदयाचा ठेवा असलेली कन्या, त्या बापाचं आणि कन्येचं नातं किती तीव्र तर हो ओढीचं असतं. दोघा जणांमध्ये अभेद्यता कशी असते आणि बापासाठी कन्या कशी निस्पृह अवस्थेमध्ये जीवन जगते. आणि बाप सुद्धा मुलीसाठी किती खाली वाकलेला असतो, या सगळ्या गोष्टीचा दृष्टांत देण्यासाठी आणि महाराष्ट्राला ही भक्ती कळून देण्यासाठी अभंगाचं पहिलं चरण वापरलं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या